खंडाळा घाट खून प्रकरणातील फरार असलेला मुख्य आरोपी अटक, जंगलातून घेतले ताब्यात. दिनांक 25 एप्रिल 2026 रोजी पुसद तालुक्यातील फेटरा येथील रहिवासी दिलीप महादू ढाकरे यांची कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणाने डोक्यात दगड टाकून हत्या केली असल्याची घटना उघडकीस आली होती. मृतकाची ओळख पटू नये यामुळे चेहरा विद्रूप करण्यात आला होता. सुरुवातीला अतिशय क्लिष्ट असलेल्या या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा कॅम्प पुसद यांनी आपली तपासाची चक्रे वेगाने फिरवून या घटनेतील पहिला आरोपी गोपाल उर्फ गोलू बाळू पवार, वय 26 वर्ष, राहणार सेवादास नगर पुसद, यास ताब्यात घेतले. परंतु मुख्य आरोपी अद्यापही फरार होता. त्याचे शोधाकरिता वरिष्ठांच्या परवानगीने बाहेर जिल्हा शोधाकरिता सहाय्यक पोलीस निरीक्षक सुगत पुंडगे यांचेसह वसंतनगर पोलीस स्टेशनचा स्टाफ हिंगोली, परभणी, वाशिम येथे आरोपी शोधकरिता विशेष मोहीम राबविण्यात आली. आज दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी घटनेतील मुख्य आरोपी प्रकाश उर्फ पक्या उत्तम राठोड, वय 35 वर्ष, राहणार संत सेवादास नगर पुसद, यास खंडाळ्याच्या जंगलातून ताब्यात घेऊन कायदेशीर कार्यवाही करण्यात आलेली आहे. सदरची हत्या ही लूटमार करून पैसे मिळवण्याच्या इराद्याने करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुगत पुंडगे, सहाय्यक फौजदार अशोक चव्हाण, सुरेश राठोड, विजय ठाकूर, गोपाळ ठाकूर, प्रमोद पवार, सुनील मोरे, चालक देवानंद गायकवाड यांनी सदरची कारवाई पार पडली असून घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुगत पुंडगे हे करीत आहे.